सत्य स्वरूप भगवंताला स्मरण करून ज्या सत्यरूपी भगवंतासाठी आपण इथे जमलात, त्या भगवंताच्या वाङ्मयी प्रतिमेला सर्वप्रथम आपण सर्व वंदन करू. या भागवतासाठी उपस्थित झालेले अद्र तद्र इथे तिथे उभे असणारे समस्त देवी देवता, त्या सगळ्यांना सर्वप्रथम वंदन करू. जगातील समस्त साधू संतांना, समस्त महामानवांना, ज्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केलं, त्या समस्तांना सर्वप्रथम वंदन करतो. आज ज्या अद्वितीय अशा महामानवाचा जन्मदिवस आहे, त्या आमच्या राजाला म्हणजे छत्रपती शिवरायाला वंदन करतो. ज्या राष्ट्रसंतांनी या वाणीला बळ दिलं, त्या राष्ट्रसंताला, ज्या राष्ट्रपित्यांनी सत्य बोलण्याची प्रेरणा दिली, त्या राष्ट्रपित्याला, व ज्या मायबापांनी जन्म देऊन या जगाचं दर्शन घडवलं, त्या मायबापांना, समस्त गुरुजनांना व इथे बसलेल्या समस्त भाविकांना नतमस्तक होतो. आपण काय चर्चा करत होतो, भगवंताचं स्वरूप कसं आहे, आणि आपण बघितलं की भगवंताचं स्वरूप सत्य स्वरूप आहे. आणि म्हणून भागवताची सुरुवात, श्रीमद भागवत कथेची सुरुवात, श्रीमद भागवत ग्रंथाची सुरुवात ही कृष्ण रूपाने होत नाही. ती अशी होते की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तापत्रयाला नष्ट करणारा पण जो सत्य देव आहे, जे जगाचं अंतिम सत्य आहे, ते काय आहे तर ते श्रीकृष्णाचं स्वरूप आहे. आणि म्हणून त्या श्रीकृष्णाच्या सत्य स्वरूपाला तुम्ही, आम्ही, आपण सर्व नतमस्तक होऊया. बोला श्रीकृष्ण भगवान की जय. भगवंताचं जे अद्वितीय असं स्वरूप प्रगट झालं, ते सत्य स्वरूप प्रगट झालं. आणि म्हणून सत्यम परम धीमहि, भागवतात लिहिलेलं आहे, सत्यम परम धीमहि. भागवत ग्रंथ आम्हाला सांगते, कृष्णम परम धीमहि नाही म्हणत, सत्यम परम धीमहि. सत्य जे आहे ते परम श्रेष्ठ आहे, त्यामुळे सत्याची पूजा व्हावी. या भागवताच्या सुरुवातीला, द्वितीय दिवसाच्या सुरुवातीला आपण सर्व श्रोतेगण, ज्यांनी मनात आपल्या मुक्तीची लालसा घेऊन, आपल्या उत्कर्षाची भावना घेऊन आणि जगत कल्याणाचा ध्यास घेऊन इथे जमलेले समस्त मानववृंद व या गोजी गावचे सर्व लोक, मायबापांनो, बंधुजनांनो, चालेल चालेल.